नमस्कार. महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. महाराष्ट्र खरंच आता हुकुमशाहीकडे जातो का हा प्रश्न पडला आहे. कारण एवढंच की आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एका पत्रकाराने सर्वसामान्यांच्या समस्या वृत्तमानपत्रातून मांडल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी अर्थातच आताचे आमदार बाबुराव पाटील कोळीकर यांनी चक्क त्या पत्रकाराला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझा संतोष देशमुख करायचा का असं बोलत त्यांनी शिवीगाळ देखील केली आहे. जर लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं वागत असतील तर पत्रकारांनी बातम्या छापायचे का नाही आणि त्याचबरोबर पत्रकारांनी जनतेच्या समस्या मांडायच्या का नाही हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. अर्थातच आजचा पत्रकार हा मुक्तपणे पत्रकारिता करू शकत नाही, जनतेच्या बातम्या छापू शकत नाही. म्हणजेच आज जे सत्ताधारी आहेत त्यांना माज चाललाय का हा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. आजचा आमचा विषय आहे की खरंच आजचा पत्रकार जो आहे तो मुक्तपणे लिहू शकतो का आणि आज महाराष्ट्र हुकुमशाहीकडे जातो का. आज आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत वरिष्ठ पत्रकार तथा महासागरचे निवासी संपादक नाशिकचे प्राध्यापक जयंत महाजन सर. जयंत महाजन सर, तुमचं आजच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. महाजन सर, आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना माज चलल्याची भूमिका वारंवार दिसून येते, आता तर चक्क सत्ताधाऱ्यांनी पत्रकारांवरतीच धमकी देत लिहिलेल्या बातमीविषयी त्यांनी त्या व्यक्ती शिवीगाळ केली, त्या पत्रकारास शिवीगाळ केली. त्याला अनुसरून आज स्थानिक पत्रकार काही पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देतात. काय सांगताय तुम्ही एक वरिष्ठ पत्रकार म्हणून? आता अलीकडच्या काळामध्ये फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभर हा नवीन एक रोग लागलेला आहे. पत्रकारांनी बाजूने बातमी दिली तर तो पत्रकार खूप चांगला आणि विरोधात दिली तर तो पत्रकार खूप वाईट, अशी एक भावना तयार झालेली आहे. म्हणजे एकेकाळी म्हणजे या लोकांना सांगावं कसं का आचार्य अत्रेंच्या काळात, यशवंतराव चव्हाणांच्या काळात पत्रकारिता कशी होती. विरोधी बातमी दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण अत्रेंच्या घरी गेले आणि तुम्ही माझ्या विरोधात इतकी भयानक बातमी लिहिली, तिचं मूळ कारण सांगितल्यानंतर आचार्य अत्रेंनी माफी मागितली होती. हा प्रकारच राहिलेला नाही. बाजूने लिहिली तर हा पत्रकार खूप चांगला, बाजूने लिहिली तर समाज पण एका बाजूने बघतो की चाय बिस्कुट पत्रकार आहे. विरोधात लिहिलं ज्यावेळेस लोकप्रतिनिधी अंगावर येतो त्यावेळेस समाज बाजूला उभं राहत नाही. म्हणजे अलीकडच्या काळातली पत्रकारिता ही खूप अवघड झालेली आहे. म्हणजे मला आठवतं मी इस्रायल आणि त्यांच्या युद्धामध्ये एक बातमी दिली होती. त्याच्यामध्ये हमास आणि इस्रायलच्या बातमी दिल्यानंतर नेपाळहून मला एक फोन आला होता, तुमचा मर्डर करू म्हणून. पण मी कुठेही तक्रार केली नाही, काही नाही. कारण माझ्या लक्षात आलं कुणी केलेलं असावं काय असावं. मी फक्त माझ्या एका ओळखीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला भेटलो, तो नंबर सांगितला, त्याने ट्रेस केला, तो नेपाळहून आलेला होता. आणि मग तो म्हणाले तुमची काही तक्रार असेल द्यायची, मोठं तक्रार नाही द्यायची, असे फोन चालू राहतात. पण पत्रकारांचं जीवन मात्र धोक्यात आलेलं आहे. बाबुराव पाटील हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे नेते जे एकनाथ शिंदे आहे ते समाजामध्ये थेट लोकांमध्ये पोहोचतात, लोकांशी चांगला संवाद साधतात आणि आपले अनुयायी मात्र पत्रकारांना धमकावत असत. याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी पत्रकारांना आता एक लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी एक लक्षात घेतले, पत्रकार देखील आता दुबळे राहिले नाही. त्यांच्या संघटना महाराष्ट्र पातळीवर स्ट्रॉंग आहेत. बाबुराव पाटलांचा मी निषेध करतो. एक संपादक या नात्याने मी सांगतो की तुम्हाला ज्या पत्रकारांनी तुमच्या विरोधात बातमी दिली त्याच दैनिकामध्ये बघा ना, एक बातमी तुमच्या बाजूने किती छान दिलेली आहे त्यांनी. म्हणजे एका बाजूला एका पानावर ही चांगली बातमी दिलेली, ही मोठी बातमी आहे. दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह बातमी दिलेली. निगेटिव्ह बातमीमध्ये पण त्यांना जिव्हारी लागेल असं काहीच लिहिलेलं नाही. त्यांच्या नावाचा उल्लेख देखील केलेला नाही. 25 तास लाईट गायब झालेली आहे आणि संपूर्ण गाव संकटात सापडलेलं आहे. आणि लोकप्रतिनिधी मात्र गळ्यात गमछा घालून, गुडघ्यापर्यंत गमछा घालून कार्यक्रमाला फिरतायत. लोकांनी करायचं काय असा सवाल त्या संबंधित पत्रकारांनी विचारलेला आहे. आणि तेवढा गमछा घातला गुडघ्यापर्यंत, याचा यांना जर एवढा राग येत असेल तर पत्रकारिता कशी करावी तरी कशी, आणि यांच्या बाजूनेच लिहावं का, यांचे दोष समाजाला दाखवू नये का. आणि सगळ्यात माझं मध्यंतरी जयकुमार गोरे यांनी एका पत्रकाराला तुरुंगात पाठवलं होतं. न्यायालयाने सोडताना काय उत्तर दिलं? न्यायालयाने सांगितलं की यांच्या विरोधात काहीच पुरावा नाही, काही कोणालाही उचलतात मध्ये टाकतात. म्हणजे पत्रकारांचं जीवनच धोक्यात आलेलं आहे. परंतु एक लक्षात घ्या, पत्रकार कधीही मागे हटणार, जो खरा पत्रकार तो कधी मागे हटत नाही. त्याला समाजाच्या मध्ये जे काही व्यंग दिसेल तो ते मांडणारच आणि संबंधित पत्रकारांच्या मागे महाराष्ट्र उभा राहील, अशी मी नाशिकहून त्या संदर्भातली ग्वाही देतो.
अगदी त्याच पद्धतीनं जर पाहायला गेलं तर आता ज्या पद्धतीने मागे एक जो कायदा आणू पाहत होते की जनसुरक्षा कायदा त्या संदर्भामध्ये देखील बऱ्याच पत्रकारांनी लढा दिला, तर हे त्याचे आताच पाऊल दिसायला लागले आहेत. कारण आज जर एखाद्या समस्येवरती एखादा पत्रकार लिहितो, कारण ती बातमी तुम्ही पाहिली, मी पाहिली आणि बऱ्याचशा पत्रकारांनी पाहिली, त्या बातम्यामध्ये 25 तास 25 गावांचा विद्युत पुरवठा बंद होता. अशा बातमीमध्ये जर जनतेची समस्या आहे, एखादा नेता 1 तास एसटीशिवाय राहू शकत नाही, अशा वेळेला जर 25 तास गावखेड्यातील माणसं बिना विद्युतचे राहतात, ज्या ठिकाणी आज पाऊस आहे, मच्छर आहेत, डासांचा प्रादुर्भाव आहे, याच्यामध्ये देखील एखाद्या विषयावरती लिहायला पत्रकार गेला तर त्याला अशा पद्धतीच्या धमक्या येत असतील, तर आपण लिखाण कशा पद्धतीने करायला हवं, तुम्हाला काय वाटतं? आपल्या लिखाणाला काही मर्यादा नाही. कोणाच्या भावना दुखाव जाईल असं लिखाण करू नये आणि डेलिबरेटली एखाद्याच्या विरोधात पण पत्रकारिता करू नये. आता 25 तास 25 गावांमध्ये गेले. आज त्या पत्रकाराला जर तुझा संतोष देशमुख करू याचाच अर्थ आता काही महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बीडचा प्रोग्राम लावायचा की काय, असं त्या आमदारांना सुचवायचंय का? तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. निवडून देणाऱ्यामध्ये कदाचित तो पत्रकार देखील असू शकेल, त्याचा परिवार देखील असू शकेल, आणि अशा पद्धतीने धमक्या देत असेल, या धमक्यांना कोणी घाबरणार नाही. परंतु याचा समाजाने आता 25 गावातील लोकांनी त्या पत्रकारांच्यासाठी रस्त्यावर यायला पाहिजे, कारण त्या समाजासाठी त्यांनी त्याची भूमिका मांडलेली आहे. आणि एवढं काय जिव्हारी लागलं, गळ्यामध्ये गमछा घालून, गुडघ्यापर्यंत गमछा घालून लोकप्रतिनिधी फिरतात पण समस्येकडे लक्ष, याच्यामध्ये एवढं वाईट काय वाटलं? संबंधित नाव पण लिहिलं नाही, तुम्हालाच का लागलं? म्हणजे मला एक आश्चर्य वाटतं, त्यांनी त्याच्यात भगवा शब्द देखील केला नाही किंवा दुसरा कलरचा कधी उल्लेख केला नाही. फक्त गळ्यात घालून फक्त लग्न कार्यामध्ये मिरवतात, असं चालणार नाही. पत्रकारांच्या मध्यंतरी नाशिकमध्ये एका नेत्याच्या विरोधात मी बातमी दिली होती. योगा बघा, ते देखील शिंदे गटाचेच होते आणि त्यांच्या विरोधात बातमी देणार त्यांचा मला फोन आला. म्हटलं अहो, मी बातमी दिली खरी आहे, पण तुम्हाला तुमची बाजू द्यायची असेल तर द्या. तुमच्या घरी आलो होतो, तुम्ही मला वेळ दिला नाही, एकतर्फी मला बातमी द्यावी लागली. आता तुमचा फोन आलाय तर द्या, तुमची बातमी देतो. दुसऱ्या दिवशी ती बातमी दिली मी, त्यांना जी भूमिका मांडायची होती ती. पण ते म्हणे तुम्ही मला ओळखलं नाही, की सोन्याचा चमचा तोंडात घालून जन्माला आलेलो आहे. अरे, ही भाषा सोन्याचा चमचा तोंडात घालून जन्माला, तुम्ही राजकारण कशाला करता? समाजामध्ये जा ना, गरिबांसाठी मदत करा, आश्रमशाळा खोला, काय करायचं असेल ते गरिबाला दान द्या, अन्नदान सुरू करा. ही भाषा कशाला वापरतात? परंतु खरा पत्रकार अशा कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. बाबूराव पाटील किती मोठे आमदार असेल, कदाचित भविष्यात मंत्री होतील, कदाचित काळाच्या पडद्यावरून म्हणजे थोडक्यात कदाचित निवडणुकीत पराभूत पण करतील समाज त्यांना. अशीच भूमिका जर लोकांपर्यंत पोहोचले तर लोक त्यांना काय निवडून देणार? याच गोष्टीला धरून सर मी सांगतोय की याच बाबूराव पाटील कोळीकर निवडणुकीच्या काळामध्ये यांची मुलाखत घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरत असताना मला त्यांच्या मतदारसंघामध्ये मी गेलो होतो. ज्यावेळेस त्यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला होता, यापूर्वी विधानसभेमध्ये देखील पराभव झाला होता, जनतेने त्यांना नाकारलं होतं. पण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना ज्यांची भूमिका ही मयाळू होती, बरं का, मवाळ भूमिका होती, तीच आता माजूर भूमिका झाली. म्हणजे सत्ताधाऱ्यांना माज चाललाय का, काय वाटतं? हे 100% ही जी भाषा ज्यावेळेस वापरली त्यावरून लक्षात येतं का आमच्या मागे थम्पिंग मेजॉरिटी आहे, आम्ही जे ठरवू ते करू शकतो, आम्ही कोणालाही मारू शकतो, कोणालाही काही करू शकतो. आणि तुम्ही बघा, बीडचं प्रकरण जर तुम्ही महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिलं, देशाने पाहिलेलं आहे, आपण महाराष्ट्रीयन लोकांनी पाहिलं तर बीडचं राजकारण असं असतं का हे महाराष्ट्राला आता उशिरा कळालेलं आहे. कोणालाही उचलायचं, कोणालाही मारायचं. अगदी काल परवापर्यंत एका मुलाला कसे मारत होते आपण ते फोटोग्राफ पाहिले. याला कारण आम्ही सत्ताधारी आहोत, आम्ही काही करू शकतो. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. तुमचे सहकारी पक्ष आहे, अशांना तुम्ही ताबडतोब घरी पाठवलं पाहिजे, बोलावून त्यांना समज दिली पाहिजे, कदाचित कठोर कारवाई केली पाहिजे. अशा पद्धतीने करते तर याला फक्त सत्तेचा माज असंच म्हटलं जातं. आणि हा सत्तेचा माज जनता उतरवत असते. एक दिवस अशी वेळ येईल की हे लोकप्रतिनिधी पुढे पळतील आणि जनता मागून हातामध्ये जोडे घेऊन त्यांच्या मागे पळत राहतील. ही वेळ येऊ नये. लोकप्रतिनिधी सन्मानाने त्यांचं काम करावं, पत्रकारांनी त्यांची भूमिका त्यांच्याच पद्धतीने करावी. तर मला वाटतं हा सत्तेचा माज हा एकच शब्द याला पुरेसा आहे, दुसरा शब्द वापरणं मला तरी योग्य वाटत नाही. अगदी सर, तुम्ही आज आमच्या या महासागरच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झाला. तर दिवसभर या चर्चासत्रामध्ये स्थानिक खासदार, त्या ठिकाणचे इतर वरिष्ठ पत्रकार हे देखील दाखल होणार आहेत आणि
त्याबरोबरच आम्ही ह्या सगळ्या प्रतिक्रिया सगळ्यांकडे जाणून घेतोय, कारण आज विशेष म्हणजे पत्रकारांवरती होणारे अत्याचार हे वाढत आहेत आणि खरोखरच सत्ताधारी जे पक्ष आहेत, सत्ताधाऱ्यांना आता हुकुमशाहीकडे जातोय का काय असं आता जनतेला देखील वाटायला लागलाय. यापूर्वी देखील पत्रकारांनी त्याबद्दल शंका व्यक्त केल्या होत्या आणि अशा पद्धतीने जर आता लोकप्रतिनिधी डायरेक्ट थेट त्या भागाच्या पत्रकारांवरती जर धमक्या देत असतील तर खरोखरच हे गांभीर्याचं आहे आणि हे निषेधार्थ आहे. आपण आमच्यासोबत सहभागी झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो आणि दिवसभर या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध पाहुण्यांना या ठिकाणी उपस्थित करणार आहोत. धन्यवाद. कौशल्याची किरण सोनरी, अपेक्षा न करता फलप्राप्तीची, महासागरातून उजळे मोती, व्यासपीठ लाभले शोकाथेसी. महासागर प्रेरणेचा, महासागर गौरवाचा, दरबार हा तेजस्वी सत्कार. महासागर 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 एक्सलेन्स अवॉर्ड. महासागर गौरवाचा, दरबार हा तेजस्वी सत्कार. महासागर 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 एक्सलेन्स अवॉर्ड. महासागर एक्सलेन्स अवॉर्ड घेऊन आले दारी दैनिक महासागर. ओळख देतील नवी दैनिक महासागर. कर्तृत्वाच्या आकाशात पंख देते दैनिक महासागर. महासागर 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 एक्सलेन्स अवॉर्ड. महासागर गौरवाचा, दरबार हा तेजस्वी सत्कार. महासागर 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 एक्सलेन्स अवॉर्ड. महासागर एक्सलेन्स अवॉर्ड. मानाचा तुरा यशदीपत्यांनी लाविला, वंदन स्तुती सुमना गौरवा. विद्वानांचा विभिन्न कौशल्यतेला मानाचा मुजरा. महासागर महासागर एक्सलेन्स अवॉर्ड. महासागर गौरवाचा, दरबार हा तेजस्वी सत्कार. महासागर 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 एक्सलेन्स अवॉर्ड. महासागर एक्सलेन्स अवॉर्ड. मानाचा तुरा यशदीपक ज्यांनी लाविला, वंदन स्तुती सुमना गौरवा. विद्वानांचा विभिन्न कौशल्यतेला मानाचा मुजरा.